त्यांना शुभाशीर्वाद कायम प्रेम देण्याचं काम ह्या बनपुरी गावानं या विभागामध्ये एक नंबरला ठेवलेलं आणि खऱ्या अर्थानं गावाची एक या विभागामध्ये एक वेगळी ओळख निर्माण आहे आणि अशा पद्धतीनं हे सुसंस्कृत गाव अशा या गावाचं आपल्याला भविष्यामध्ये एक भवितव्य घडावं लागेल। कारण ह्या क्षेत्रामध्ये तुमच्या ह्या गावाचं नेतृत्व करत असताना या पुढील काळामध्ये बनपुरी गावाचं भवितव्य आपल्याला घडवावं लागेल। कारण ह्या पाणी असतील, वीज असेल, आरोग्य असतील, अशा अनेक असंख्य अडचणी आहेत। यांना पुढे जाऊन सामोरे जाऊन आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आज खऱ्या अर्थानं या विभागामध्ये सर्वात मोठा प्रलंबित प्रश्न जी समस्या गंभीर स्वरूपाची होत चालली आहे ते तरुण पिढीचा बेरोजगारीचा प्रश्न। म्हणजे अशा पद्धतीनं जे आरोग्याचे प्रश्न आहेत, आज आपल्या इकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण अँब्युलन्सची सुविधा नाही। आज तिथं सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पेशंटला त्रास होतो। अशा पद्धतीचं जे शिक्षणाच्या अडचणी आहेत, म्हणजे शिक्षण शाळा खोल्या आहेत पण त्यामध्ये मुलं नाहीत। आज डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत। म्हणजे अशा पद्धतीनं जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची प्राथमिक शाळा असतील, जिल्हा परिषदच्या शाळा असतील, अशा पद्धतीनं एक चांगलं काम इथून पुढील काळात आम्हाला करायचं आहे। आज शिक्षणाचे विषय घेतले तर आज आपल्याला 9वी 10वी 11वी 12वीच्या मुलांना योग्य ते करिअर मार्गदर्शन दिलं पाहिजे। आज तरुण पिढीला उद्योजक प्रशिक्षण दिलं पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या तरुण पिढीसाठी आणि शिक्षणातल्या मुलांसाठी चांगलं काहीतरी घडवलं पाहिजे, त्यांचं भवितव्य घडवलं पाहिजे। अशा पद्धतीने एक विजन एक मिशन घेऊन दादांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतोय। आज आपण काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी सोबत गेलो। आज भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या पद ह्या जबाबदारीपेक्षा काम हे महत्वाचं असतं आणि तळागाळापर्यंत काम करणारा हा पक्ष आहे। म्हणजे अशा पक्षामध्ये आज आपण काम करतो। येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं काम या विभागात करून दाखवायचं आहे एक तरुण पिढीसाठी। आणि बाकीच्या काही ज्या अन्य अडचणी असतील, असंख्य अडचणी असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न असेल। आज व्याघ्र प्रकल्पाचे प्रश्न आहेत, आज खरं वन्य प्राण्यापासून जे शेतीचं नुकसान होतंय ते प्रश्न आहेत। आज आपल्या वन्य प्राण्यामुळे शेती पडून राहिलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीचं शेतीचं नुकसान होणार, आज शेतीविषयी काहीतरी आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजेत आणि हे फक्त आपल्याला भारतीय जनता पार्टीच करू शकतं। आणि येणाऱ्या काळामध्ये आज आपण जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, एक मिनी विधानसभाच आहे आणि याचं काम आम्ही इथून पुढे या भविष्यामध्ये करणार आहे। कारण येणाऱ्या 2029ला आम्हाला सत्तेत दादांना आमदार करायचं आहे। कारण गेली काही वर्ष आपण बघत आला असेल तर आपण आज दादा आमदार नसताना, मंत्री नसताना आज ह्या विभागामध्ये आज आपल्याला कामं करता आली नाही। आज विकास कामांच्या बाबतीतला असेल, समस्या असतील, प्रशासनातल्या अडचणी असतील, म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याला समस्या सोडवण्याचं काम आज आपल्याला सतीश दादा यांच्या माध्यमातून करायचं आहे। आज दादा मंत्री आमदार नसतानाही आपल्याला जयाभाऊंच्या माध्यमातून, शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून आज 15 कोटीचा निधी आपल्या पाटण तालुक्यासाठी आज त्यांनी उपलब्ध करून दिला। येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले की मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दर वर्षाला 200 कोटीचा मी विकास कामांचा निधी देणार आहे। त्यामुळे जे काही विकास कामं असतील, जे काही अपूर्ण कामं असतील ते करण्याचं काम आज सत्यदादांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे। आणि होणारी कामं ही दर्जेदार, पारदर्शक आणि योग्य वेळेत होतील याचंच मी तुम्हाला जबाबदारी घेऊन बोलतो। आणि आपल्याला तरुण पिढी आपल्याला घडवावी लागेल, आपल्याला आपल्या तरुण पिढीचं भविष्य घडवावं लागेल। अशा पद्धतीचं एक विजन घेऊन मी भविष्यामध्ये या भविष्य काळामध्ये आज आपल्या विभागासाठी मी काम करणार आहे। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोस मताने विजयी करा आणि जिल्हा परिषदवर प्राचिताई पाटील यांना भरघोस मताने निवडून द्या। आणि पंचायत समितीसाठी मी स्वतः उभा आहे, तर मला आम्हा दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्यानं निवडून द्या। कारण बापूंच्या संघर्षाच्या काळात आणि बापू जिल्हा परिषद सदस्य असताना कायम ह्या बनपुरी गावाचे आम्हाला साथ आणि आशीर्वाद मिळाला, तशीच साथ आणि आशीर्वाद आमच्या दोघांच्यावर राहू द्या। कारण प्रत्येक वेळी आम्ही मतदारसंघामध्ये बघितल्यानंतर बनपुरी गावाचं मतदान हे कायम आम्हाला 1 नंबरच राहिलेलं आहे। आणि अशा पद्धतीने उमेदवारांना राहू द्या एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि कमळ या चिन्हाचं समोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा। आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माथाडी कामगारांचा आराध्य दैवत आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष माझे सासरे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृती सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करते।
पाटण तालुक्याचं आपलं धडाडीचं नेतृत्व सन्माननीय श्री सत्यजित सिंह पाटणकर दादा, ज्यांच्या आशीर्वादाने हा विभाग आपण म्हणजे पाटणकर असं म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आठवतात ते आपले मंत्री सन्माननीय मोठे दादा ज्यांना आपण म्हणतो ते विक्रमसिंह पाटणकर दादा यांचा सुद्धा या ठिकाणी फार आवर्जून असा उल्लेख करते, कारण सगळं दळणवळण हे दादांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. आणि यानंतर आज पेठ बनपुरी, या पेठ बनपुरीमध्ये आज हनुमान नगर वॉर्ड आहे, घेणार आहे पेठ बनपुरी हनुमान वॉर्ड असं बनपुरी हनुमान वॉर्ड या ठिकाणी आज होत असलेल्या या सभेमध्ये उपस्थित मंदाकिनी पाटील माई, दीपक महाडिक, त्याचप्रमाणे राजाराम नारायण पाटील, भगवान पांडुरंग पाटील, मोहन बंडू पाटील, अरविंद शामराव पवार, हनुमंत बाबूराव पाटील, विक्रमजी पवार, त्याचप्रमाणे शालन रामचंद्र पाटील, कांचन सुरेश पाटील, मंगल शांताराम पवार, स्वाती सुभाष पवार, दीपाली विलास पवार, अनिता बबन पाटील, डॉक्टर शिवाजी पवार, दत्तात्रयजी सुर्वे, ओंकार माने आणि आत्ताच इथे आलेले आमचे साताऱ्याचे पत्रकार विकासजी भोसले आणि मला वाटतं इथे गणेश, आपल्या पाटण दक्षिण ज्यांचं तालुक्याचं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री गणेशजी यादव देखील या ठिकाणी आहेत. आज या ठिकाणी ही सभा होत असताना मला वाटतं दोघेही उमेदवार आम्ही आपल्याकडे मतांचा आशीर्वाद घ्यायला आलोय आणि हा मतांचा आशीर्वाद घेत असताना ज्या सभा मंडपात आज आपण हा आशीर्वाद घेतोय, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज हा सभा मंडप देखील आपल्या रमेशजी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून उभा राहिलाय. मला वाटतं तो उभा राहत असताना त्याची मदत जी काही होती, शासकीय मदत तर होतीच, पण मला वाटतं त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन त्यांच्या मनाचा दिलदारपणा त्यांनी तिथं दाखवला आणि या सभा मंडपाचं काम सन्माननीय माझे धीर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून झालंय. पण खरा या विभागाचा विकास त्याच्या आधी सुद्धा ज्यांच्या फंडच्या माध्यमातून झाला आणि ज्यांची विधान परिषदेची आमदारकी असताना आपल्या विभागामध्ये समाज कार्यासाठी फंड्स ज्यांचे पडले ते माझे पती सन्माननीय श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील, आजही ज्यांच्या माध्यमातून 1.5 लाखाच्या वर मराठा उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं घडतायत, त्यांच्या सुद्धा आज समाज कार्याचा आणि राजकीय वारसा घेऊन आज आम्ही या इलेक्शन मध्ये उतरलेलो आहोत. महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. मी स्वतः गेल्या 12 वर्षापासून प्राणा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमातून मला जमेल इतकं समाजकार्य त्या ठिकाणी करतेय. पण आता या समाजकार्याला राजकारणाची जोड मला वाटतं द्यायची वेळ आली आहे आणि ती जोड का द्यायची हेही तुम्हाला सांगतेय. कारण ज्या आपल्या सन्माननीय नेतृत्वानी पाटणकर दादांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आज आपल्या ढेबेवाडी मंदरुळ कोळे जिल्हा परिषद गटातून मला आणि पंचायत समिती गटातून नितीन हिंदूराव पाटील यांना ही जी उमेदवारी आज दिली आहे ते फक्त आणि फक्त यासाठी की आम्ही दोघंही समाज कार्यात अग्रेसर असून आमच्या हातनं काही कार्य घडत असताना आमच्या कुटुंबाचा राजकीय, सामाजिक आणि विकसनशील असा वारसा देखील आमच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज आपण जाणता, केंद्रातल्या मोदी सरकारपासून ते राज्यातल्या फडणवीस सरकारपासून ते आता आपल्या सातारा जिल्ह्यात सुद्धा ज्यांच्याकडे अनेक गावांची म्हणजे मंत्री जे आहेत, अनेक विभागांचे अशी सगळी जी मंत्री आहेत ते सगळे आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि आता मला विश्वास आहे की या सगळ्या चालू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून पूर्ण साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ तिथे फुलणार आहे. आपल्या पुढे फक्त एवढंच आवाहन करते की हा झेंडा भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्हा परिषदेवरती फडकवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान हे आपल्या ढेबेवाडी मंदरुळ कोळे गटाचं आपल्याला द्यायचंय. का? कारण ज्या मंदरुळ कोळेला अण्णासाहेब पाटील माथाडी नेते तुम्हाला माहिती आहे, आज ज्यांच्या शब्दावरती महाराष्ट्र हलत होता, दुर्दैवानं त्यांनी स्वतःचा शब्द खरा करून दाखवला आणि केवळ समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्या दिलेल्या घरातनं, त्या अशा घरातनं मी येते
ज्याचा वसा आणि वारसा याच्या पुढे समाजाची कायम असेल. नरेंद्रजी आणि रमेशजी अण्णासाहेब पाटील यांच्या सुद्धा कार्याचा आढावा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण त्यांच्याच सोबत अत्यंत आपल्या गावोगावी ज्यांनी प्रत्येक घरामध्ये ज्यांचा परिचय त्यांच्या कामामधून आहे असं आपलं सन्माननीय नेतृत्व श्री हिंदूरावजी बापू पाटील यांचं देखील काम संपूर्ण बनपुरी विभागात आहे. आणि जसं आता नितीनजींनी सांगितलं की हा विभाग आम्हाला मतांचा आशीर्वाद भरभरून देतो. आता म्हणजे एकीकडे हे असे व्यक्तिमत्व ज्यांच्या घरातनं मी येते आणि एकीकडे असं राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व ज्यांच्या घरातनं नितीनजी येतात. या दोन्ही कुटुंब आज फक्त आणि फक्त समाजकार्य या भावनेनं भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आज आम्ही दोघंही कार्य करतो. कामं खूप आहेत, खूप करायची आहेत. 1 महिना झाला दादा येऊन इकडं. तुम्हाला माहिती आहे का मी कुठेतरी गेले होते ना तिथं मला म्हणाले आशा अपेक्षा फक्त तुमच्याकडनं आहे. मी 2 मिनिटासाठी हल्ले. म्हटलं दादा मी खरंच वेगळ्या विषयासाठी आली, आपण हे सगळं नंतर बोलू. ते मला सांगू नका. ओळखतो मी तुम्हाला, तुमचं काम ओळखतो मी. तुमच्यासारखी माणसं जर समाजामध्ये खरंच समाजकार्याच्या सोबत राजकारणात आली तरच या आपल्या विभागाचं भलं होईल. हे दादांचे शब्द मला आजही ते कानात आहेत. आणि खरोखर गोलाफुलाची काय पाकळी पडावी मला माहिती नाही, पण नंतर अगदी 1च महिन्याच्या आतमध्ये जिल्हा परिषदेसाठी माझी आणि पंचायत समितीसाठी नितीनजी पाटलांची उमेदवारी दादा तिथे जाहीर झाली. आज मात्र हक्कानं म्हणून आले उतरले तुमच्या पुढे बोलायला आले. दादा आज प्रश्न सांगा. त्या दिवशीचा दिवस वेगळा होता, पण आजचा हा दिवस आणि याच्या पुढची आशीर्वाद दिलात तर येणारी 5 वर्ष तुम्हाला अगदी जसं मी सांगितलं ज्या घरातनं मी येते शब्द दिला म्हणजे दिला. त्या घराची सून म्हणून तुम्हाला सांगतेय शब्द दिला. 5 वर्ष जर ही संधी आम्हाला दिली तर दादा येऊन जितकं म्हणजे माझ्या आवाक्याच्या बाहेर मला जितकं जमतं तितकं सगळं मी नक्कीच करेन एवढं मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देते. प्रश्न अनेक असतात पण अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी सगळीकडं कामं लागतात, विकास कामं लागतात. पण लक्षात ठेवा त्याच्या आधी एक गोष्ट लागते आणि ती असते तुमची स्वतःची विकास कामं करण्याची धडपड. ही धडपड आहे ना दादा गेले 12 वर्ष मी दाखवतेय, 5-7 वर्ष नितीनजी इकडे दाखवतायत आणि त्याच्याही आधीच्या अनंत काळापासून आमचं कुटुंब या ठिकाणी दाखवतंय. फार हक्कानं मतं मागायला आलोय कारण ज्या गोष्टीसाठी आम्ही निघालोय त्या गोष्टीसाठी बनपुरीकरांचा उदंड असा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आम्हाला पूर्ण कल्पना आहे आम्ही बनपुरीमध्ये आहोत आणि बनपुरीचा हा हनुमान वॉर्ड नावातच हनुमान आहे दादा. हनुमानाच्या शक्तीसारखं शक्तिमय असं आम्हाला मतदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. सुरेशजी आमचे इकडे आहेत. मगाचपासून इतकं जबरदस्त नियोजन लावलंय, आवडलं मला. धन्यवाद त्याच्याबद्दल. आपल्या महिला वर्गाला सुद्धा मी पण गेल्या अनेक वर्षांपासून प्राणा फाउंडेशनच्या माध्यमातून थोडंफार महिला सबलीकरण मी करते आणि जिथे जाईल तिथे खरं सांगते ना महिलांचाच प्रतिसाद मोठा आहे सर.